तर गाईज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर गाईज फायनली आता आम्ही निघालो आहे बद्रीनाथसाठी. तर काल आम्ही निघालेलो, तर काल आमचा बसचा जरा प्रॉब्लेम झाला, बस चढतच नव्हती वरती. तर आम्ही काल मग परत आलो इकडे हॉटेलवर आणि मग आता आम्ही चाललो आहे परत बद्रीनाथला. तर चला आम्ही निघतो आहे, तर भेटूया तुम्हाला पुढे. आता रस्त्यामध्ये जे व्ह्यू वगैरे येणार ते दाखवतो तुम्हाला. तर जरा कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि पुढे बघा. तर गाईस फायनली आता आम्ही पोहोचलोय बद्रीनाथच्या इकडे आणि बघा तिथून जायचं आहे खाली. तर चला आता जाऊया. तर सर्व बॅगा वगैरे घेतले ते कपडे. तर चला आता जाऊया खाली. आणि मौसम बघू शकता कसं आहे, क्लायमेट बघू शकता. तर गाईस फायनली पोहोचलो आम्ही बद्रीनाथला. बघू शकता किती मंदिर आहे सुंदर, व्ह्यू बघू शकता. आणि हा इकडचा गाव आहे. चला आता आम्ही जाणार आहे पुढे तिकडे पाया पडायला. आधी पहिला गरम कुंडमध्ये स्नान करायचं आहे आणि मग जाणार आतमध्ये. चला भेटूया पुढे. तर गाईस फायनली आता नाश्ता करायला बसलोय सर्व. तर गाईस हे गरम कुंड आहे बघू शकता. का इकडून पाणी येते गरम कुंडचं, ते बघू शकता. सर्वांना स्नान करतात ते. आणि इकडे पण आहे. चला आता पण करतोय स्नान, तर पुढे भेटूया. तर गाईस आता सर्वांनी स्नान वगैरे केलंय गरम कुंडमध्ये आणि आता आम्ही चालू आहे फायनली बद्रीनाथच्या दर्शनाला. आणि बघा अलकनंदा, ही अलकनंदा नदी आणि इथं कुंड आहे बघा, गरम कुंड बघू शकता. पूर्ण गरम आहे. मंदिर ओपन झालं आहे, 3चा टायमिंग होता मंदिरचा. आता चालू आहे. भगवान की जय, केदारनाथ भगवान की जय, जय. चला गाईस फायनली आता दर्शनला चाललो आणि तुम्हाला भेटतो डायरेक्ट दर्शन झालं. तर गाईस फायनली दर्शन झाले आमचं, बघू शकता इकडे. कारण सध्या फोटो काढतो आमचा. गाईस मंदिर बघा बाहेरून किती सुंदर दिसतंय आणि इथून व्ह्यू बघा. तर गाईस फायनली आता निघालो आम्ही परत हॉटेल जायसाठी. दर्शन वगैरे झालंय.
चला आता जाऊया हॉटेलवर. थंडी खूप वाढली इकडे. 14 टेम्परेचर झाला आता थंडीचा. चला आता जाऊया डायरेक्ट हॉटेलवर. पुढे बघा. तर गाईज इथं थांबलो आता विष्णुप्रयागला. इकडे 2 नदीचा संगम होतो. एक तिकडून येते एक इकडून येते खालून. चला आता जाऊया बसमध्ये. तो झोली सभी की झोली सभी की भर झोली सभी की भर बशकीर कहलाने वाले अर्जी है प्रभु मंगल की फरियाद सुन ले ना तू सभी की. अर्जी है प्रभु मंगल की फरियाद सुन ले तो बाला कचीर दे चीर देना खुदा कहलाने वाले चीर देना सबकी पुकार सुन ले ओ बरसान वाले. तरी गाईस फायनली आता आम्ही पोचलोय हॉटेलवर. त्याच तर आता सध्या फोटोशूट चालू आहे इकडे. आपल्या पेमो व्हायचा फोटोशूट चालू आहे. तर तुम्ही बघितलं असेल किती एन्जॉय केला आम्ही बसमध्ये. लालू बाय कसं वाटलं? फुल मजा आली का नाही? हा पेमो व्हायचा फोटोशूट चालू आहे. चला आता भेटूया डायरेक्ट तुम्हाला जेवताना. आणि रूम चेंज झाला है आपला. आणि हॉटेलचे आप कौन है भाई होटल के? हम होटल में काम करने वाले हैं. अच्छा ये होटल में काम करते भाई. तो भाई हमारा रूम चेंज किया यार. तुम ऐसा गलत कर रहे यार. गलत की क्या बात यार, रूम वैसा ही है सेम. हाँ अरे भाई उधर लाइट नहीं. तुम डर रहे क्यों है यार? डर रहे क्यों है यार? अरे यूट्यूब पे फेमस हो जाएंगे यार तुम. तर गाईस फायनली आता जेवायला बसलो आम्ही सर्व जेवायला बसलो आता. पनीर मागवले. The next day. तर हे गाईस पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर गाईस आजचा ब्लॉग आम्ही जाणार आहे ऋषिकेशला. तर हरिद्वारला दोघांपैकी एक आता डिसाईड होणार आहे. वरती जाऊन सर्व आता चाय कॉफी वगैरे पिणार. तिथं जाऊन आता डिसाईड होणार कुठे जायचं नक्की. आणि मग रस्त्यामध्ये जे लागतं देवप्रयाग श्रीदेवी मंदिर सर्व करून जाणार. चला
पुढे बघा, कंटिन्यू ब्लॉगमध्ये पुढे भेटूया. तर गाईस फायनली आता निघालो आम्ही. बेमू बाय हॅपी बर्थडे. तर गाईस नंद प्रयागचं बघू शकता संगम. तर गाईस फायनली आता पोचले जय मा धारी देवी मंदिरला. चला आता जाऊया, पाया पडूया धारी देवीच्या. बघू शकता गाईस, हे धारी देवीचं मंदिर आहे. हे बघा, आणि ही अलकनंदा नदी आहे. ही वरतून येते एवढी जोरात, पण इकडे आल्यावर एकदम शांत होऊन जाते ही नदी. तुम्ही बघू शकता किती शांत नदी आहे, जरा आवाज येत नाही. तुम्ही माझ्या पहिल्याच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की किती जोरात येत होता अलकनंदा नदीचा आवाज. आणि आता इथं आल्यावर जरा पण आवाज येत नाही नदीचा. तर खूप शांत झाली नदी. तर या देवीचं खूप म्हणजे हे स्टोरीले वेगळी आहे. तर तुम्ही बघा, तुम्हाला सांगतो आम्ही तर पुढे. चला पुढे कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर गाईज हे बघू शकता, हा रस्ता आहे मंदिरकडे जायचा. आणि मंदिर एकदम नदीच्या बरोबर मधीच आहे, बघू शकता. आणि व्ह्यू बघू शकता बाजूला. चला आता जाऊया परत बसवर. आणि आता जायचं आम्हाला ऋषिकेशला. तर चला भेटूया पुढे. तर गाईज आता फायनली जेवायला बसलोय, दुपारचं जेवण. तर चला आता जेवूया आणि मग भेटूया पुढे. तर गाईज आता आम्ही थांबलोय देवप्रयागला परत एकदा, लास्ट टाइम. बघू शकता सर्व थांबले इकडे. फुल गाणं लावलंय. साई बाबा प्रसन्न झाला, साई बाबा प्रसन्न झाला. तर गाईज आता फायनली आम्ही इकडे आश्रमावर आलो आहे ऋषिकेशला. आणि हे आमचा आश्रम आहे, बघू शकता. म्हणजे खूप असं जुना काळासारखं आहे.
पण खूप इथं शांती आहे. आणि इकडे लिहिले पण आहे, कृपया शांती बनाए रखे, प्लीज सायलेंस. तर सध्या आता इकडे बसलेत. तर गाईज आपल्या पेमूभाईचा आज बड्डे आहे आणि गालूभाईचा होता परवा दिवशी आणि रित्याभाईचा कमिंग सून आहे 30 तारीख तर तिघांचा बड्डे एकत्रच. आणि आपली गँग इकडे थांबली आहे. पालूभाई आपले, पालूभाई काहीतरी 2 शब्द आपले बड्डे बॉईजसाठी. हॅपी बर्थडे टू यू, बर्थडे टू यू, बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हॅपी बर्थडे टू यू. गालू रित्या पेमू, हॅपी बर्थडे टू यू. गालू तू पेमू, हॅपी बर्थडे टू सुमित्रा. तर गाईस फायनली आता जेवण आलंय आणि सर्व जेवतात आहे. चला जेवूया. करण आणि पाल्या गेलेत आपले ड्रायव्हर जे भाई आहेत त्यांना जेवण द्यायला.